ताई काय सांगणार आहे, आज खूप मोठा रॅली काढण्यात आलेला आहे, काय सांगणार? अणुशक्तीमधून वार्ड क्रमांक 147 मधून खूप म्हणजे एकदम जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गर्दीमध्ये आज साहेबांची रॅली निघणार आहे. आमची लढाई देशाच्या हितासाठी सुखासाठी आहे आणि ती युतीची लढाई त्याचा विजय होणार आहे अशी मला खात्री आहे। या ठिकाणी शेवाळे साहेब जे काही निवडणुकीला उभे आहेत त्यांना आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आमचा विजय आहे, विजय आहे, विजय आहे। आज खूप मोठी रॅली निघालेली आहे चेंबूरमधून आणि साहेबांबद्दल काय सांगणार? साहेबांबद्दल काय सांगायचं, तुम्हाला सगळंच माहिती आहे का आपण विन होणारच आहे। ही रॅली तुम्ही बघता शरी तुम्हाला समजेल का कुठली रॅली चालली आहे, साहेबांची रॅली चाललेली आहे आणि आपण नक्कीच विन होणार, हॅट्रिक मारणारच मारणार आपण। साहेब काय सांगणार आहे, आज खूप मोठ्या प्रमाणावर महायुतीचे सर्व कार्यकर्ता जमलेले आहेत राहुल शेवाळेसाठी, काय सांगणार? आज या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार मान्य राहुल शेवाळे साहेब यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते जमलेले आहेत। त्यामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अणुशक्तीनगर विधानसभेचे सर्व पदाधिकारी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मान्य राजसाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारचा आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही पक्षासाठी काम करत आहोत आणि आज या ठिकाणी साहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार आणि विकासाच्या मुद्द्यावर या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्यांचा आदेश समजून आम्ही महाराष्ट्र सैनिक त्याचं पालन करत आहोत आणि या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईमधून महायुतीचा उमेदवार म्हणून राहुल शेवाळे साहेब नक्कीच जिंकतील त्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक प्रयत्न करत आहोत। साहेब काय सांगणार आहे, मोठ्या प्रमाणावर आज गर्दी आहे राहुल शेवाळे साहेबांची रॅलीला, काय सांगणार? या विभागातून आमचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेजी यांची आज पदयात्रा आहे आणि आपण पाहत असाल की दिवसेंदिवस गर्दी वाढते, येणारे लोक, येणारे सहकारी सगळे वाढत आहेत आणि त्यामुळे गर्दी नक्की असणार आहे। एक चांगला सुशिक्षित उमेदवार ज्या मतदारसंघात मिळाला आहे त्याला निवडून आणणं ही प्रत्येकाचं दायित्व आहे असं आम्ही सगळेजण समजतो आणि अशा एका तरुण तडफदार उमेदवाराला संसदेत पाठवणं भविष्याचा विचार करता आमच्या दक्षिण मध्य मुंबईसाठी एक योग्य उमेदवार पक्षाने दिला आहे आणि आम्हाला सगळ्यांना आदेश आहेत की मोदी साहेबांसाठी नाही तर मोदी या भारत देशासाठी आपल्याला उमेदवार निवडायचा आहे। भारताचं भविष्य या मतदारसंघावरती या येणाऱ्या निवडणुकीत ठरणार आहे।